नमस्ते, मी राधिका आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज आपण बँगल बेस शिवाय बँगल्स कशा तयार करायचे ते बघणार आहोत। हे अशा प्रकारचे बँगल बेस मार्केटला मिळतात, तर आपण 18 गेज वायरचा यूज करून बँगल्स तयार करणार आहोत। त्यासाठी मी हे अशा प्रकारचे 2 बँगल्स तयार करून घेतलेले आहेत। 18 गेजची वायर आपल्याला अशी गोलाकार कट करून घ्यायची आहे आणि त्याला दोन्ही साइडला असा आपण एक लूप बनवून घेणार आहोत। अशा प्रकारचा लूप आपल्याला राउंड नोज प्लायरचा यूज करून बनवून घ्यायचा आहे। ही बँगल आपली ॲडजस्टेबल बँगल होऊ शकते किंवा आपण याला ब्रेसलेट पण म्हणू शकतो। ठीक आहे, अशा प्रकारे 18 गेज वायरपासून आपला हा बँगल बेस आता इथे तयार झालेला आहे। आता आपल्याला 4 mm चे मोती यूज करून आणि ह्या बँगल्सला असे घालून घ्यायचे आहेत। तर 0.3 mm ची वायर मी या ठिकाणी यूज करणार आहे आणि त्यामध्ये हे 4 mm चे मोती असे या पद्धतीने आपल्याला बँगल्सला जेवढे मोती लागतील तेवढे मोती मी आता हे 0.3 mm च्या वायरमध्ये घालून घेते। त्यानंतर आपल्याला फक्त असे राऊंड फिरवत 18 गेजची वायर पूर्णपणे कव्हर होईल असं आपल्याला हे फिरवत जायचं आहे। ठीक आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूर्ण आपण जे मोती घेतलेत ते मोती आपल्याला असे बँगल बेसवर आपल्याला लावून घ्यायचे आहेत। त्यानंतर दुसऱ्या साइडला वायर रॅप करून आणि त्यामध्ये असे गोल्डन बीड्स घालून घेतलेत मी। 1 mm चे गोल्डन बीड आहेत आणि याला आता अपोजिट साइडने आपल्याला ह्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला पुन्हा हा असा सर्कल तयार करून घ्यायचा आहे। ठीक आहे, याच पद्धतीने आपल्याला अपोजिट साइडने आता हे करत जायचं आहे। पूर्ण करून घेते। हे बघा, गोल्डन आणि पर्लचा लुक खूप सुंदर असा लुक आलेला आहे। तुम्ही फक्त पर्ल्समध्ये पण हे बँगल्स तयार करू शकता। ठीक आहे, आता आपल्याला याला लटकन लावून घ्यायचे। तर जी तार आपली उरलेली आहे त्या तारमध्ये आपण खाली पण थोडेसे मोती घालून घेतलेत आणि त्याला असा एक झुमका लटकन म्हणून लावून घेतलेला आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आता यामध्ये आपण गोल्डन आणि व्हाईट पर्ल यूज केले, त्यामुळे मी दोन्ही लटकन वेगळे वेगळे लावून घेणार आहे। एका साईडच्या लटकनमध्ये मोती आणि दुसऱ्या साईडला गोल्डन बीड्स असं 2 लटकन आपल्याला इथे तयार करायचे आहेत। हे बघा, खूप सुंदर असे बँगल्स तयार झालेले आहेत। ठीक आहे, घरच्या घरी आपण ह्या अशा प्रकारचे बँगल्स किंवा ब्रेसलेट तयार करू शकतो। आता दुसऱ्या बाजूला मी गोल्डन बीड्स घालून घेते आणि जो लूप आपण तयार केला आहे त्या लूपमध्येच आपल्याला ही वायर रॅप करून घ्यायची आहे। त्यानंतर अशा प्रकारे गोल्डन बीड्स ॲडजस्ट करून आणि एंडला आपल्याला एक लटकन म्हणजेच एक झुमका लटकन म्हणून लावून घ्यायचं आहे। हे झुमके आपण इयरिंगसाठी यूज करतो ते झुमका मी इथे घेतलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे आणि अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात आपला हा बँगल बेस यूज न करता ही बँगल्स आपण अगदी कमी वेळात तयार केलेली आहे। ही बँगल्स तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। ठीक आहे, या पद्धतीने आपला हा बँगल्स तयार झालेले आहेत। याच प्रकारे सुंदर अशा बँगल्स आपल्या तयार झालेत। ॲडजस्टेबल आहेत, त्यामुळे आपल्याला साईजचा पण काहीच प्रॉब्लेम येणार नाही। हे बघा, अशा पद्धतीने खूप सुंदर अशा बँगल्स आपल्या अगदी कमी वेळात बनवून तयार आहेत। तर तुम्ही पण ह्या घरच्या घरी नक्की करून बघा। व्हिडिओ नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।